सहलीला जायचं जायचं सहलीला. हॅलो, गुड मॉर्निंग, हर हर महादेव. सगळ्यांना नमस्कार. हो मला तर हो, उतावच मला लागणार. माहिती आहे मी खूप दिवसांनी ब्लॉग टाकत आहे, पण मी काही कारणास्तव इतके दिवस ब्लॉग टाकू नाही शकले. हा ब्लॉग माझा खूप दिवसांपूर्वीचा शूट केलेला आहे. जवळपास हा 8-10 दिवसांपूर्वीचा ब्लॉग आहे बनवलेला, मी शूट केलेला. टाकायला मला खरंच खूप उशीर झालेला आहे. तर आम्ही शुक्रवारी सकाळी अर्ली मॉर्निंग बाहेर पडलो होतो आणि मस्त बाहेर फिरायला चाललो होतो. फिरायला म्हणजे 2 दिवसाच्या स्टेसाठी चाललो होतो बाहेर. आता कुठे ते सांगतेच मी पुढे. तर बघा, सकाळी इतकं छान मोकळं ट्रॅफिक नव्हतं ना, तर छान वाटत होतं जाताना. आणि आम्ही तिघंच चाललो होतो, मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर. तर हा थोडा कॉन्शियस नव्हता. तर बघा कसं आता हाय तुम्हाला गुड मॉर्निंग विश करतो आहे आणि हिला नाही आवडत थोडं व्हिडिओ शूट केलेला. आता आम्ही जवळपास सिंहगडवरनं नवले ब्रिज क्रॉस करून आहे ना, मस्त बोगद्यामधनं बाहेर पडत आहोत. तर हा बोगदा आहे ना, खरंच खूप भारी वाटत होता जायला सकाळी. आणि अशा स्पीडनी गाडी जर चालली होती ना, इतकं छान वाटत होतं ना, मस्त एक्सपिरियन्स होता. बोगद्यामधून बाहेर आलो तर साईडला थोडासा ट्रक पलटी झालेला होता. पुढं आलो, एक फूड कोर्ट होतं छान. तर तिथं त्या फूड मॉलला आम्ही नाश्ता केला, मस्त वडापाव खाल्ला, मसाला डोसा, पोळी, चहा तर खूप सुंदर होता तिथला. ते सगळं करून आहे ना आम्ही घाट चढला मस्त. तर येस, आम्ही सातारा म्हणजेच महाबळेश्वर, वाई आणि तापोळ्याला चाललेलो होतो. तर असंच घाट वगैरे क्रॉस केला, मस्त गाणी मज्जा ऐकत आम्ही केला होता. थोडा वेळ तर आमचा पहिला सुरुवातीला झोपण्यातच गेला मुलीचा. नंतर ती थोडी फ्रेश झाली नाश्ता झाल्यानंतर. वाईला आम्ही टर्न घेतला. त्याच्यानंतर पुढं आल्यावर बघतो तर एक मस्त झाडांवरचे आंबे असे पडलेले होते, म्हणजे पाडाचे आंबे. तर तो मोह आवरला नाही, थोडेफार उचलून घेतले आम्ही खाली पडलेले. आणि पुढे पाचगणीला आल्यावर हा स्पॉट कव्हर केला. तर बघा, हा मस्त स्पॉट आहे पाचगणीचा, फोटो स्पॉट आहे इथे. ते आय लव्ह पाचगणी वगैरे लिहिलेलं असतं, तिथे शूट वगैरे केलं. आणि फायनली आम्ही सिंधुपारीपर्यंत आहे ना तापोळ्यामध्ये पोहोचलो. मस्त गाडी पार्क केली छान आपली. आणि हे रिसॉर्ट बघा, इतकं सुंदर आहे ना हे रिसॉर्ट, मला तर खूप भयानक आवडलं. आणि इथं स्टेकेशन पण खूप छान होतं आणि शांत होतं. मुळात वातावरण इतकं सुंदर आणि शांत होतं. स्विमिंग पूल पण आहे इथे मेन म्हणजे. आणि हे इतकं सुंदर वातावरण आहे ना, आणि शांतता खूप होती. तर आता पुढचे व्लॉग नक्की बघा, मी नक्की टाकते. बाय.